महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। म्हसळा कोकण मराठी साहित्य परिषदेने परिसंवादाचा निवडलेला विषय संपूर्ण कोकणासह राज्यात भाव खाणार। LB पाटील। कोकण मराठी साहित्य परिषद म्हसळा शाखा आयोजित केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयात कवी जितेंद्र मांजरेकर लिखित पंख मायेचे या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याला आणि कृत्रिम बुद्धिमत्तेला धोका आहे काय या विषयावरील केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालय म्हसळे येथील परिसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। परिसंवादाचा निवडलेला विषय संपूर्ण कोकणासह राज्यात भाव खाणार यात तीळमात्र शंका नाही, असे गौरवोद्गार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले ज्येष्ठ साहित्यिक तथा कोकण मराठी साहित्य परिषद विश्वस्त LB पाटील यांनी यावेळी काढले। आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी मानवतेचा विचार अधोरेखित करत मानवता हाच खरा धर्म असून प्रत्येकाच्या मनात सृजनता असणे गरजेचे आहे। विशेषतः बालमनात सृजनतेची बीजे रुजवली पाहिजेत। कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी बुद्धीचीच निर्मिती असून तिचा योग्य वापर सृजनतेसोबत केल्यास बौद्धिक क्षमता वृद्धिंगत होऊ शकते, असे प्रतिपादन केले। यावेळी त्यांनी कवी जितेंद्र मांजरेकर यांच्या पंख मायेचे काव्यसंग्रह आणि परिसंवाद आयोजनाचे कौतुक करत त्यांच्या साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या। उपस्थित मान्यवरांनीही काव्यसंग्रहाचे मनापासून स्वागत करत त्यांच्या लेखनातून साहित्य क्षेत्रात अधिक भर पडावी अशी अपेक्षा व्यक्त केली। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रायगड कोकण मराठी साहित्य परिषद अध्यक्ष संजय गुंजाळ, वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा प्रतिनिधी गणेश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे, उरण शाखेचे अध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे, परिसंवादाचे अध्यक्ष डॉक्टर देवीदास बामणे होते। परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिक विलास यादव, डॉक्टर सुभाष ओक आणि निवेदक आणि म्हसळा कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक रायप्पा माशाळे यांनी विषयाचे सखोल विश्लेषण करत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सृजनता यातील संतुलनाचे महत्त्व अधोरेखित केले। कार्यक्रमाला माजी सभापती महादेव पाटील, न्यू इंग्लिश स्कूल प्राचार्य धर्मराज पाटील, माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे, नगरसेविका जयश्री कापरे, नगरसेविका राखी करंबे, माजी नगरसेविका संपदा पोद्दार, प्राध्यापिका सुमित्रा खेडेकर, श्रीवर्धन शाखा उपाध्यक्ष प्रसाद जोशी, ग्रंथपाल नंदकुमार चितळे, प्राध्यापक संजय बेंद्रे सर, प्राध्यापक सिद्दीकी सर आदी मान्यवर उपस्थित होते। कोकण मराठी साहित्य परिषद म्हसळा शाखा यांच्या सौजन्याने आयोजित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखा अध्यक्ष प्राध्यापक रायप्पा माशाळे, उपाध्यक्ष सुनील उमरोटकर, जिल्हा प्रतिनिधी अशोक काते, महिला युवा अध्यक्ष अपर्णा ओक, सदस्य विभा खांबेटे, कोषाध्यक्ष उदय करडे, सहसचिवा मिनल ढवळे यांनी अथक परिश्रम घेतले। उत्कृष्ट सूत्रसंचालन व स्वागत प्राध्यापक रायप्पा माशाळे यांनी आणि प्रास्ताविक ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील उमरोटकर यांनी तर आभार अशोक काते यांनी मानले। साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत संपन्न झालेला हा सोहळा प्रेरणादायी ठरला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा। आयुष्यभर जाणीव काय झालं हे त्यांनी दिलेलं आहे। त्यांनी एक आजची गोष्ट दिलेली आहे। प्रेमामध्ये सगळं सांगितलं जातं। मग बाळा तुला त्रास होणार आहे, बाळा हे असं होणार आहे, महायुद्ध होणार आहे। महायुद्धावर त्यांची छानपैकी मला कविता वाटली, मला वाटते याच्यात असेल ती, आणि ती जाणीवांची कविता आहे। ती आता जे आहे ना ते मला सांगताना बरं वाटलं की नाही, आता तुला हे जगायचं आहे। आणि आज महायुद्ध झालेलं असताना की माणूस कसा असावा किंवा कवीनं काय केलावं, आजचं काय आहे ना ते देण्याचं जर तुझ्यामध्ये ताकद असेल तर तू ते करत राहा। आणि आज कौरव पांडवांचं युद्ध चालू आहे। खरं पाहिलं तर आज हे चालू असलेलं युद्ध हे का आणि इराण वगैरे किंवा इस्रायल हा बाजूला का करा, ते युद्ध चालण्यापेक्षा आजचं चालू आहे ते कौरव पांडवांचं युद्ध। ती सुद्धा माणसाचे एकमेकाशीच भांडतायत नाही का, आणि त्याच्यामध्ये आपण कृष्णाची भूमिका घेऊन जरी त्याच्यामध्ये याचा सामंजस्य करण्याचा प्रयत्न केला तरी तुमची माझी किंमत तिथे शून्य आहे। एक लक्षात ठेवा।